Hello, this is the movie review about Fantastic Four 2015 edition. आजची तारीख आहे 23 ऑगस्ट 2015 आणि आता वाजले आहे करीब 5 वाजले. 3चा शो पाहायला गेलो होतो मी फॅन्टॅस्टिक फोर. पिक्चर कसा आहे? पिक्चर बहुत बोर. असा वाटतही नाही की आपण पिक्चर पाहतोय. काहीच फील नाही होत. जस्ट रेग्युलर स्टफ. एक सुपर हिरो प्रमाणे दाखवलेच नाही आणि बोर तर नाही केलं, बट वेस्ट ऑफ टाइम झालं. म्हणजे जस्ट नाही पाहिलं असतं ना तर खूप काही झालं नसतं. मी यासाठी पाहिला की हा मार्वलचा आहे आणि प्लस आय लाईक हॉलिवूड मूवी, सो आय गो टू वॉच मूवी. बट नाही सीन दॅट काइंड ऑफ मूवी. काहीच नाही बेटा. ना ॲक्शन आहे ढंगाची, ना काही. बस ते विलनही असा दाखवला. त्या विलनचा रोल, विलनची फायटिंग सोबत काहीच नाही. जस्ट 10 मिनिटासाठी आला. बस 10 मिनिटासाठी ते विलन आहे बहुतेक. बाकी काहीच नाही. ना ट्रेनिंग दाखवली, ना कशाप्रमाणे ते ॲडजस्ट झाले त्या पॉवरसोबत, ते पण नाही दाखवले. फिल्ममध्ये सुपर हिरो सोडून दिले, बट अदर स्टफ जास्त इम्पॉर्टन्स देते. जसं मिलिटरी स्टफ, म्हणजे त्या सुपर हिरो, त्या ज्यांना त्यांना पॉवर भेटली ते मिलिटरीचा हे करतात. म्हणजे गव्हर्मेंटसोबत ॲडजस्ट होऊन त्यांच्या मिशन्स कंट्रोल करतात. त्यांचे मिशन्स सोबत म्हणजे त्यांच्यासोबत राहतात. म्हणजे ते त्यांचं स्वतःचं असं काही नाही. प्लस मला वाटते जो फॅन्टॅस्टिक फोर 2007मध्ये जो निघाला होता तो मच बेटर आहे. रिअली मच बेटर दॅन धिस. त्याच्यामध्ये सांगू, समजा 2 मूवीमध्ये कम्पेअर करायचं असेल फॅन्टॅस्टिक फोर 2007 आणि 2015, तर बहुत चेंजेस आहे. कॉमेडी नाही आहे जे स्पेशली हॉलिवूड मूवीमध्ये असते. छोट्या गोष्टीवर खूप चांगला हसा येते, बट याच्यात कसं काही नाही. फुल ऑन सिरियस. ओके ठीक आहे, आपण मानून घेऊ हॉलिवूड मूवीमध्ये कॉमेडी तर नसतेच. ओके, अदर स्टफ. जॉनी ज्याच्यापाशी फायरची पॉवर असते, तो बेन तो एक मेड ऑफ रॉक, एक हल्क सारखा दिसतो. तो नेहमी त्याची चिडवते, टीझिंग करते वगैरे वगैरे. याच्यात असं काहीच नाही दाखवलं आहे. प्लस रीड रिचर्ड हे गर्लफ्रेंड दाखवलं आहे, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अगोदर जे 2007मध्ये. पण याच्यामध्ये काही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं काही दाखवलं नाही. ओके ठीक आहे, नोका दाखवू तुम्ही, लव्ह स्टोरी डझंट मॅटर. प्लस जे पॉवर आहे जे ते इंट्रोड्यूस नाही केल्याबरोबर. जे आता जॉनीची फायर पॉवर आहे किंवा त्या बेनची ते रॉक, त्याच्यापाशी खूप खूप खतरनाक पॉवर आहे. ही कॅन डू एनिथिंग. बेन रीड आपल्या बॉडीला खूप स्ट्रेच करू शकतो, खूप दूर स्ट्रेच करू शकतो. आणि सुझेन जे गायब होऊ शकते आणि फोर्स फील्ड तयार करू शकते. हे पण इंट्रोड्यूस नाही केलं बरोबर. अँड अनदर फॅक्ट इज, त्यांना हे पॉवर भेटली टेलिपोर्टेशन किंवा असं दुसऱ्या प्लॅनेटवर गेल्यावर त्यांना पॉवर भेटली. दिस इज रिडिक्युलस. म्हणजे असं कधी होऊ शकते का? ओके ठीक आहे, आपण मानून घेऊ का तुम्ही टेलिपोर्टेशन केलं, दुसऱ्या प्लॅनेटवर गेले, पण दुसऱ्या प्लॅनेटमध्ये अशा काही गोष्टी आहे का ऑर्गॅनिक गोष्टी जे तुम्हाला पॉवर देऊ शकते वगैरे काइंड ऑफ स्टफ. हां, एक प्रमाणे बिमार करू शकते ना. एक प्रमाणे बिमार केला, जसं एखादी डेंजरस गॅसेस वगैरे तुमच्या ह्याच्यात घुसल्या आणि तुम्ही थोडेसे बिमार झाले वगैरे वगैरे, याच्यात सरळ पॉवर दिली आहे. म्हणजे आय एम डाऊट द वे ऑफ ही गेट दिस पॉवर. आय डाऊट दॅट मेथड बिकॉज काफ़ी अजीब वाटतं टेलिपोर्टेशन.
मला ते पहिलंच फॅन्टॅस्टिक फोर खूप आवडला, जो स्पेसमध्ये जातात आणि रेडिएशन थ्रू त्यांना अशी पॉवर भेटते. हां, ते मी करू शकतो ना, ॲक्सेप्ट करू शकतो, कारण स्पेसमध्ये नेहमी रेडिएशनच राहते. रेडिएशन, अदर स्टफ, गॅमा रेडिएशन, त्याच्यावर ह्युमन इफेक्ट काफी होऊ शकतो. पण असं टेलिपोर्टेशन काही नाही. फिल्ममध्ये किती 1.5 किंवा 2 घंट्याची फिल्म आहे आणि बहुत ही बोरिंग पिक्चर आहे असं मला तरी वाटते. काफी काही चांगला पिक्चर नाही. आणि मी याचे रिव्ह्यू वाचले होते अगोदर, आणि रिव्ह्यूमध्ये पण सेम असं सांगितलं की काफी बोर, पानसट, ॲसोल मूवी, व्हाईट मूवी.